हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल ढवरेज फिजिक्स. लास्टच्या व्हिडिओमध्ये पाहिलं आपण अँग्युलर लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटमवरचे काही प्रॉब्लेम्स सॉल्व्ह केले. काही प्रॉब्लेम्स म्हणण्यापेक्षा पाहिलं आपण काय केलं, त्या व्हिडिओमध्ये लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटमची फक्त एक स्पेशल केस स्टडी केली. कोणती? रोटेशन ऑफ अर्थचे. अर्थचं अँग्युलर मोमेंटम कसं कॉन्झर्व होऊ शकतं ते आपण त्या पिरियडमध्ये पाहिलं. आता आजच्या या पिरियडमध्ये आपल्याला पुन्हा लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटमवरचे काही प्रॉब्लेम्स स्टडी करायचे आहेत. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटमवरती डिफरंट टाईप्सचे MCQs आपल्याला विचारले जातात बेटांनो. म्हणून काय केलं आपण, लास्टच्या पिरियडमधले फक्त अर्थचे संपले. आता आपल्याला काही मिक्स्ड प्रॉब्लेम्स पाहिजेत. कधी रिंग असेल, कधी सर्क्युलर प्लॅटफॉर्म असेल, कधी डिस्क असेल, कधी सिलेंडर असेल, कधी रॉड असेल, वॉट एव्हर इट मे बी, काही पण असू शकतं. मग आज आपल्याला लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटमला पुन्हा स्टडी करायचं आहे. म्हणून मी तुम्हाला रिक्वेस्ट करेल, रोटेशनल मोशन लेक्चर नंबर 10 तुम्ही बघणं गरजेचं आहे, म्हणजे आजचे प्रॉब्लेम्स तुम्हाला चांगले कळतील. चला, लास्टच्या पिरियडमध्ये तुम्हाला कळालंय बाळांनो, अँग्युलर मोमेंटम काय असते तर L इज इक्वल टू I ओमेगा असं म्हणतो, आणि हे कॉन्स्टंट राहते. कधी? त्याची मेन कंडिशन अशी, एक्सटर्नल टॉर्क ॲक्टिंग ऑन बॉडी इज किती असायला पाहिजे? 0. आणि याचे डिफरंट फॉर्म्स लिहिताना आपण असे लिहिले, I1 ओमेगा 1 इज इक्वल टू I2 ओमेगा 2. याच्यापैकी हा जो फॉर्म आहे, हा फॉर्म आपल्याला आज खास करून यूज करायचा आहे. तुम्हाला डिफरंट कंडिशन्स दिले असतील. कशा? आधी एखादा समजा बॅलेट डान्सर दिलाय, सांगतील त्याचे आर्म्स बाहेर होते, पुन्हा मधात घेतले, नवीन अँग्युलर वेलॉसिटी काढा. कधी सांगतील डिस्क रोटेट होईल, त्याच्यावर वरून काय स्मॉल मास ऑफ वॅक्स किंवा ब्लॉब ऑफ वॅक्स त्याच्यावर फॉल झाला, नवीन अँग्युलर वेलॉसिटी काढा. तुम्हाला माहिती, ज्यावेळेस MI इन्क्रीज होईल, हे इक्वेशन क्लिअर सांगते, I जर इन्क्रीज झाला, I2 इज ग्रेटर दॅन I1 असेल, तर ओमेगा 2 इज लेस दॅन ओमेगा 1. हे क्लिअर लक्षात ठेवा. काय? इफ I2 इज ग्रेटर दॅन I1 देन काय असेल? ओमेगा 2 इज लेस दॅन ओमेगा 1. म्हणजे काय बेटा, तुम्हाला आधी एखादी सिस्टीम दिली असेल आणि त्याच्यावर पुन्हा मास ॲड करतील, मास ॲड केलं की MI इन्क्रीज होईल. ज्या ज्या केसमध्ये मास इन्क्रीज होईल बेटा, त्या त्या केसमध्ये MI इन्क्रीज होतो, आणि MI इन्क्रीज झाल्यानंतर नंतरची अँग्युलर वेलॉसिटी कमी येते. आज आपल्याला स्पेशल या टाईपचेच प्रॉब्लेम पाहिजेत. कसे? आधी कमी सिस्टीम आहे आणि नंतर त्यात मास ॲड करून, मास इन्क्रीज करून MI इन्क्रीज केले, आणि तुम्हाला दरवेळेस नवीन अँग्युलर वेलॉसिटी म्हणजे ओमेगा 2 किंवा नवीन फ्रिक्वेन्सी N2 काढायला होतील. हा फॉर्म तुम्हाला माहिती आहे. आता हा I1 2 पाय ओमेगा 1 म्हणजे N1 इज इक्वल टू I2 इंटू 2 पाय N2, म्हणजेच ह्याला I1 N1 इज इक्वल टू I2 N2 असं सुद्धा लिहिता येतंय. मग कधी कधी याची आज डायरेक्ट गरज आपल्याला पडू शकते. यालाच तुम्ही असं लिहू शकता, फ्रिक्वेन्सी म्हणजे रेसिप्रोकल ऑफ टाइम पिरियड, सो इट इज T2 असं सुद्धा येईल. मग आता हे सर्व फॉर्म्स तुम्हाला आले पाहिजेत, इवन डायरेक्ट यूज करता आले पाहिजेत, कारण MCQ मध्ये आपलं मेन एम काय आहे? टाइम सेव्ह करणं. चला बेटा, बघा पहिला प्रॉब्लेम तुमच्या स्क्रीनवरती तुम्हाला दिसायला लागलाय. काय म्हणतोय हा प्रॉब्लेम बघू. बघा, या प्रॉब्लेम मधला गिवन डाटा तुम्ही नोट करा आणि माझ्या आधी ट्राय करा की तुम्हाला सॉल्व्ह करता येतं का. बघा काय म्हणणं या प्रॉब्लेमचं, अ डान्सर स्पिन्स अबाउट हिमसेल्फ, म्हणजे तो बॅलेट डान्सर आहे, विथ अन अँग्युलर स्पीड ओमेगा. बघा, इनिशियल अँग्युलर स्पीड त्या डान्सरची ओमेगा एवढी गिवन आहे. पुढं वाचू आपण, विथ हिज आर्म एक्सटेंडेड, म्हणजे काय? त्याचे आर्म्स असे एक्सटेंड केलेले आहेत बेटा. पुढं बघा, विथ हिज आर्म्स एक्सटेंडेड फेन ही ड्रॉज हिज हँड्स इन पॉकेट, हिज MI रिड्युसेस बाय 40%. बघा, MI कितीनं रिड्यूस व्हायला आहे? 40% ना, म्हणजे I2 इज 40% ऑफ I1 असं म्हणायचं आहे. म्हणजे I2 किती झाला बेटा? 40% न रिड्यूस व्हायला आहे, म्हणजे किती राहील? 60% राहील. सो 60/100 इंटू I1. तुम्ही याला जर सिम्प्लिफाय केलं तर तुम्हाला कळायला I2 कसा लिहिता येईल? 2/5 I1, सॉरी 3/5 I1. 20 ने डिवाइड केलं, 23 जा 60, 25 चा 100, असं 3/5 I1 असं एवढं आलं. ठीक आहे. चला पुढं काय विचारलंय, MI रिड्युसेस बाय 40%.
40% ने एम आय कमी व्हायला म्हणजे किती राहायला लागला बेटा 60%. मग हे तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. नवीन एम आय किती 60% म्हणजे 60/100 आणि त्याला असं लिहिलं आपण. पुढं वाचू आपण. देन हिज न्यू अँग्युलर स्पीड वुड बी. नवीन अँग्युलर स्पीड म्हणजे ω2 काढा म्हणतात किती असेल ते. बघा बाळांनो कशी कंडिशन आहे. हा बॅलेट डान्सर आहे. इमॅजिन करू त्याने त्याचे हँड असे स्ट्रेच केलेत आणि नंतर तोच बॅलेट डान्सर आहे त्याने त्याचे हँड्स असे जवळ आणलेत. मग इथला L1 म्हणू, इथला L2 अँग्युलर मोमेंटम म्हणू आणि आपल्याला काय सांगते लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. L1 शुड बी L2 इक्वल टू L2. सो L1 म्हणजे I1 ω1 इक्वल टू I2 ω2 असं लिहिलं आपण. बघा आता व्हॅल्यूज पुट करायचा प्रयत्न करूया का. I1 ॲज इट इज. ω1 म्हणजे किती गिवन आहे इथं ω एवढा गिवन आहे. I2 बघा किती 60% म्हणजे किती 3/5 टाइम्स I1 आणि हा ω2 फाइंड आउट करायचं आपल्याला. हिअर दिस I1 गेट कॅन्सल. क्लिअर कळालं. ही टर्म इकडे शिफ्ट होईल. 5/3 ω इज इक्वल टू ω2 म्हणजे आपला ω2 म्हणजे फायनल अँग्युलर स्पीड किती आली 5/3 ω एवढी लक्षात घ्यायचं. मग बघा कोणता ऑप्शन करेक्ट आहे बेटा. सी. मला वाटतं डी ऑप्शन विल बी करेक्ट. तर अशा प्रकारे आपल्याला फक्त लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम यूज करायचा आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. बघा तुमच्यासाठी आता पुढचा प्रॉब्लेम स्क्रीनवरती तुमच्या परत मी म्हटलं तसं तुम्हाला तो वाचायचा आहे. डाटा नोट करा आणि माझ्या आधी सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. बघा काय म्हणणं या प्रॉब्लेमचं. बॅलेट डान्सर स्पिन्स अबाउट. बघा कसा बॅलेट डान्सर स्पिन्स अबाउट वर्टिकल ॲक्सिस ॲट 120 RPM. बघा त्याची इनिशियल फ्रिक्वेन्सी दिली N1 दिलाय. RPM म्हणजे फ्रिक्वेन्सी असते. सुरुवातीची फ्रिक्वेन्सी रिव्हॉल्यूशन पर मिनिट एवढी दिली. पुढं वाचू आपण. विथ आर्म्स आउटस्ट्रेच्ड. पुन्हा त्याचे आर्म कसे आहेत असे आउटस्ट्रेच केलेले आहेत बेटा. पुढं बघू आपण आणखी. विथ आर्म्स आउटस्ट्रेच्ड with her arms fold the moment of inertia about the axis of rotation again decreases by the 40%. what is the new rate of revolution. बघा पुन्हा mi कितीनं डिक्रीज व्हायला म्हणतंय 40% म्हणजे किती पुन्हा 60% I1. तुम्हाला कळाला हा काय 60/100 I1 म्हणजे किती येतो हे 20×60 आणि 20/100 I1 हा I2 झाला. आणि तुम्हाला नवीन फ्रिक्वेन्सी बेटा N2 काढायला सांगितलेले. कंडिशन क्लिअर कळाली. आधी आर्म एक्सटेंडेड आहेत आणि पुन्हा पॉकेटमध्ये घेतलेत म्हणजे mi बघा आर्म असे आहेत mi जास्त आहे. क्लोज टू ॲक्सिस घेतले mi रिड्यूस झाला म्हणजे त्याची फ्रिक्वेन्सी काय होईल वाढेल. लक्षात घ्यायचं. mi कमी झाला म्हणजे फ्रिक्वेन्सी वाढली. मग चला आताच्या सारखं म्हणू आपण L1 इज इक्वल टू L2. L1 म्हणजे I1 ω1 इक्वल टू I2 ω2. चला I1 ॲज इट इज ω म्हणजे 2πN1 घेऊ कारण फ्रिक्वेन्सी गिवन आहे. RPM म्हटलं की फ्रिक्वेन्सी गिवन असते. इट इज इक्वल टू हा I2 ω म्हणजे 2πN2 2π गेट कॅन्सल. सो I1 N1 किती 120 RPM. हा I2 किती दिलेला आहे बघा I2 किती 3/5 टाइम्स I1 इंटू N2. याच्या आधीचाच प्रॉब्लेम आहे आपण फक्त त्याच्यात व्हॅल्यू पुट करायला. हिअर दिस I1 गेट कॅन्सल. सो N2 इज इक्वल टू काय होईल बेटा हे 120 3/5 इकडे आले तर 5 येतील. बघा किती येतील 3 याला डिवाइड केलं तर 3 × 12 40 × 5. सो 4×5 20 आले तर 200 RPM एवढी फ्रिक्वेन्सी झाली बेटा. बघा ह्याचं ऑप्शन कोणतं आहे सी ऑप्शन विल बी करेक्ट. आपलं सी ऑप्शन बरोबर असायला पाहिजे. ठीक आहे तर आलं तुमच्या लक्षात. मग बघा हे सेम प्रॉब्लेम होते दोन्ही. मी मुद्दाम प्रॅक्टिससाठी तुम्हाला सारखे सोबत घेतले. चला आता पुढचा प्रॉब्लेम तुमच्यासाठी स्क्रीनवरती काय म्हणणं आहे. अ मॅन स्टँड्स ऑन अ फ्रिक्शनलेस रोटेटिंग प्लॅटफॉर्म रोटेट्स 1 RPS. His arms are outstretched and holds a weight in his hand. In this position, the total moment of inertia of system is 6 kg/m². He leaves the weights. The moment of inertia decreases to 2 kg/m². Resulting angular speed of the platform is. बघा काय म्हणणं आहे. एक हा माणूस आहे. हा समजा इमॅजिन करा असा रोटेटिंग प्लॅटफॉर्म आहे. याच्यावरती हा माणूस उभारलाय म्हणतंय आणि त्याच्या हातामध्ये काहीतरी वेट्स आहेत म्हणतंय असे. आणि इथं सुरुवातीला सांगितलेलं आहे बघा
काय म्हणतंय ते रोटेट्स ॲट 1 RPS. इथली फ्रिक्वेन्सी म्हणजे N1 गिवन आहे. किती? 1 रिव्हॉल्युशन पर सेकंद एवढी फ्रिक्वेन्सी याची. ठीक आहे. आणि चला नवीन काय म्हणतंय आता, एवढी फ्रिक्वेन्सी होती आणि इथला MI दिलाय त्याने. सिस्टीमचा टोटल MI किती होता? 6 किलोग्रॅम इंटू मीटर स्क्वेअर एवढा MI म्हणतंय. ठीक आहे, एवढं नोट केलं. काय म्हणते आता, ही लिव्ज द वेट्स. एवढा यानं काय केले, हातातले हे वेट्स सोडून दिले म्हणताय. बघा तोच प्लॅटफॉर्म आहे. मी तुम्हाला मगाशीच सांगितलं हातातले वेट सोडून दिले म्हणजे काय काय झालं, MI डिक्रीज होईल. मास डिक्रीज व्हायला म्हणजे MI डिक्रीज व्हायला. मग ते म्हणतात नवीन MI किती झाला म्हणतात, किती MI झाला म्हणतात नवीन, 2 किलोग्रॅम इंटू मीटर स्क्वेअर झाला. तर नवीन स्पीड म्हणजे N2 काढा म्हणतात आपल्याला. ऑप्शन पुन्हा RPS मध्ये म्हणजे फ्रिक्वेन्सीवाला फॉर्म घ्यावा लागेल. लक्षात आला का बेटा? बघा तुमच्या काय लक्षात आलं, रोटेटिंग प्लॅटफॉर्मवर एक माणूस सुरुवातीला त्याच्या हातात वेट्स आहेत आणि नंतर वेट्स सोडून दिलेत. आधीची फ्रिक्वेन्सी दिली, नंतरची काढा म्हणतात. पुन्हा तेच बेटा कसं, L2 इज इक्वल टू L1 म्हणजेच काय आलं, I2 ओमेगा 2 इज इक्वल टू I1 ओमेगा 1. परत इथं फ्रिक्वेन्सी दिली म्हणून I2 बघा गिवन आहे किती, 2. ओमेगा 2 ला आपल्याला 2 पाय N2 लिहिता येईल. I1 किती गिवन आहे, 6 आहे आणि ओमेगा 1 ला 2 पाय N1 लिहिता येईल. हे 2 पाय गेट कॅन्सल, किती आले हे 2 इंटू N2 काढायची आपल्याला इज इक्वल टू 6 इंटू N1 किती 1 RPS एवढी. हे क्लिअरली कळायला मग N2 इज इक्वल टू 6/2. सो इट इज 3 RPS. तर बघा आन्सर शुड बी किती असायला पाहिजे, सी ऑप्शन विल बी करेक्ट असं लक्षात असू द्यायचं. आलं लक्षात तुमच्या? तर हा सोपा प्रॉब्लेम आहे. रोटेटिंग प्लॅटफॉर्मवर हा पर्सन स्टँडिंग होता, हातात वेट्स होते, वेट्स त्यांनी सोडून दिले. मग नंतरची फ्रिक्वेन्सी काढा म्हण. बघा बाळांनो आता पुढचा MCQ तुमच्या स्क्रीनवरती काय म्हणते, हॉरिझॉन्टल डिस्क रोटेटिंग फ्रीली अबाउट व्हर्टिकल ॲक्सिस मेक्स 90 रिव्हॉल्युशन पर मिनिट म्हणते. बघा फ्रिक्वेन्सी दिली त्याची N1 म्हणू आपण, किती 90 RPM एवढी दिली. चला पुढं काय म्हणते, हॉरिझॉन्टल डिस्क आहे बेटा, डिस्क अशी असेल, हे डिस्क आहे. रोटेटिंग अबाउट फ्रीली अबाउट वर्टिकल ॲक्सिस मेक्स 90 रिव्हॉल्युशन पर मिनिट. अ स्मॉल पीस ऑफ वॅक्स ऑफ मास M ग्रॅम फॉल्स vertically on the disc and stick to it at a distance r from the axis. बघा त्यांचं काय म्हणणं आहे, आधी हे डिस्क होती या टाईपचे, मग काहीतरी समजायचा MI I असेल, इथला जो काय असेल तो असेल. खरा तर MI किती असतो इथं, mr²/2 असा आहे. काय झालं म्हणते, या डिस्कवरती बघा तीच डिस्क आहे आणि त्याच्यावरती इथं ह्याच्या आधीच्या प्रॉब्लेम मधल्या सारखं M एवढं मास R एवढ्या डिस्टन्सवरती फॉल झालं म्हणतंय. पुन्हा काय होईल म्हणतंय, इफ नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स पर मिनिट रिड्युस्ड टू 60 RPM. का इथं फ्रिक्वेन्सी किती व्हायली म्हणते, याचं 60 RPM एवढी व्हायली म्हणते, लक्षात घ्यायचं. तर काय काढा म्हणते आता ते, देन मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क इज I फाइंड आउट करा म्हणते. म्हणजे या डिस्कचा MI काढा म्हणते किती असेल. बघा ह्या दोन कंडिशन आहेत बेटा, इथला L1 म्हणा अँग्युलर मोमेंटम, इथला L2. लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम सांगते आपल्याला L1 शुड बी इक्वल टू L2 असं असायला पाहिजे म्हणते. मग बघा आता L1 म्हणजे काय असेल, तर I1 ओमेगा 1 इज इक्वल टू दिस I2 इंटू ओमेगा 2 असं लिहिलं आपण. चला बघा आता I1 किती लिहिता येईल, ह्या I1 म्हणजे इथं सुरुवातीला फक्त डिस्क आहे म्हणून त्याचा MI आपण I समजू, इंटू ओमेगा 1 ला आपण असं लिहू शकतो 2 पाय N1 इज इक्वल टू, मी अलीकडे सारून घेतो जरा, I1 म्हणजे I झालं ओमेगा 1 2 पाय N1 इट इज इक्वल टू. बघा I2 ला काय लिहिता येईल बेटा, इथं कुणाचा MI, हे का ह्या डिस्कचा I प्लस या मासचा MI किती असेल mr². मग मी त्याला असं लिहितो I2 म्हणजे I प्लस M इंटू r² आणि ओमेगा 2 म्हणजे 2 पाय N2 असा असेल. बरं बघा आता मी कळालं का तुम्हाला हा I2 कसा लिहिला बेटा. I2 लिहिताना डिस्कचा तर MI येईलच, परत या मासचा सुद्धा येईल. कसा आला तो, mr² ना आला, मी त्याच्यात पुट केलं. अगेन दिस 2 पाय गेट कॅन्सल, दोन्ही कॅन्सल होतील. बघा I म्हणजे
डिस्कचा MI N1 म्हणजे बघा किती 90 RPM, हे I प्लस मास किती M इंटू R स्क्वेअर, आणि हे N2 म्हणजे किती बघा ना, फायनल फ्रिक्वेन्सी किती व्हायली होती 60 व्हायली होती. चला मी याला जर सिम्प्लिफाय केलं, ह्या 30 ने डिवाइड करू शकतो आपण ह्याला, हे 30 त्रिक 90, हे I प्लस MR स्क्वेअर इंटू 30 दोन्ही 60 2 असतील. चला हे किती झाले मग, इट बिकम्स 3I इज इक्वल टू 2I प्लस 2M इंटू R स्क्वेअर. बेटा हे 2I अलीकडे येतील, काय झाले 3I मायनस 2I इज इक्वल टू 2MR स्क्वेअर, म्हणजेच I इज इक्वल टू काय MR स्क्वेअर, असा आन्सर आहे. बघा हे I एक्सपेक्टेड होता, किती आला 2MR स्क्वेअर एवढा आला आपल्याला. ठीक आहे, तर बघा मग आपल्याला हे असं इझी आन्सर काढता येईल. बेटा तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, आधी डिस्क आहे MI, नंतर डिस्क प्लस हे मास इथं फॉल्स आले, मग इथला I2 लिहिताना काळजी घ्या, I2 कसा लिहायचा, हा जुना I तर येईलच, प्लस तो जो वॅक्स फॉल झाला त्याचा सुद्धा MI घ्यावा लागेल. हा वॅक्स म्हणजे सिंगल पार्टिकल, आणि बेटा आपण रोटेशनल मोशन लेक्चर नंबर 2 मध्ये बघितलंय, सिंगल पार्टिकल साठी MI काय असते, ॲक्सिस ऑफ रोटेशन पासूनचं हे परपेंडिक्युलर डिस्टन्सचा स्क्वेअर आणि त्याचं मास, ह्या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन असतंय. बरं चला आता नेक्स्ट MCQ कडे जाऊ. बघा तुमच्या स्क्रीनवरती तुम्हाला तो दिसायला आहे, त्या MCQ ला बघू आपण की याचं काय म्हणणं आहे ते. बघा काय म्हणणं आहे याचं, अ थिन सर्क्युलर रिंग. बघा काय दिली आता, अशी रिंग दिली बेटा, ह्या रिंग आता ह्या ॲक्सिसच्या अबाउट याचा MI असा असतो, लक्षात असू द्या MR स्क्वेअर, जर त्याची पुढे गरज पडली तर लक्षात ठेवा आपण. A thin circular ring of mass M and radius R rotating about its axis. बघा याची रेडियस कॅपिटल R एवढी सांगितलेली, विथ अ कॉन्स्टंट अँग्युलर स्पीड ओमेगा, म्हणजे इनिशियल अँग्युलर स्पीड ह्याची ओमेगा एवढी. बेटा पुढं काय म्हणतंय, 2 blocks each of mass M are attached gently to opposite of diameter of the ring. अँग्युलर स्पीड ऑफ द रिंग विल बी. बघा काय म्हणते, हा रिंगचा जर डायमीटर घेतला, इथं 2 ब्लॉक, प्रत्येकाचा मास किती स्मॉल m, हे अटॅच केले म्हणते ह्या रिंगला. पण कुठे अटॅच केले, ही पहिली कंडिशन अशी होती, इथं मास नाहीये, फक्त काय रोटेट व्हायली, रिंग व्हायली, आणि पुन्हा त्यांनी ऍडजस्टमेंट केली, का ही तीच रिंग आहे आणि हा जो त्याचा डायमीटर आहे, इथं काय घेतले 2 मासेस घेतले, एक m, हा स्मॉल m, हे डिस्टन्स किती r. मग इथं परत बघा रिंगचा MI काय असेल MR स्क्वेअर. याच्या आधीच्या प्रॉब्लेम सारखंच आहे बेटा, तिथं काय होती डिस्क आणि वरी वॅक्स फॉल झाला, ह्याच्यात काय फक्त रिंग आहे आणि डायमीटरच्या टोकाला काय केलेत मास अटॅच केलेत. मग आपण इथलं अँग्युलर मोमेंटम L1 म्हणणार, इथलं अँग्युलर मोमेंटम L2 म्हणणार. बघा काय काढा सांगितली, अँग्युलर वेलॉसिटी ओमेगा, ओमेगा 2 काढा म्हणते, किंवा नवीन फ्रिक्वेन्सी काढायला सांगितली ओमेगा 2 काढूत आपण. पुन्हा तेच बेटा कसं, L1 इज इक्वल टू L2. ओके चला L1 ला लिहिता येईल I1 ओमेगा 1 इक्वल टू I2 ओमेगा 2. पुन्हा तुम्हाला विचार करायचा आहे की I2 कसा लिहायचा. बघा I1 म्हणजे इथला MI असेल या रिंगचा, काय जो असेल तो I आपण वगैरे लिहिला, आपण काय गिवन आहे का MI याच्यामध्ये तर नाही दिलेला, तर MI आपण पुट करू शकतो हो का. मग आता I2 कसा लिहायचा, I1 म्हणजे फक्त रिंगचा MI किती असेल बेटा, तो MR स्क्वेअर असेल. हे कुठून आलं म्हणू नका, हे आपण आणखीन शिकवलेलं नाही. MI ऑफ डिफरंट बॉडीज पुढे आहेत, पण सध्या लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम आपलं शिकवून झालं म्हणून आपण त्याच्यावरचे प्रॉब्लेम सध्या घ्यायला. तात्पुरतं लक्षात घ्या, रिंगसाठी MI एवढा असतंय, I1 पुट केला मी, ओमेगा 1 किती गिवन आहे, बघा ओमेगा दिलाय. आता प्रश्न आहे महत्वाचा, I2 कसा लिहिता, इथला MI कसा येईल, हा प्लस ह्या 2 मासचा MI. मला सांगा हे दोन्ही आयडेंटिकल मास आहेत, हे M आणि हे M दोन्ही आयडेंटिकल मास आहेत, दोघांचा MI काय असेल 2M, आणि ह्याचं आणि ह्याचं ॲक्सिस ऑफ रोटेशन पासूनचं डिस्टन्स बघा बेटा किती अंतरावर आहे, R एवढ्या, म्हणून त्याला या दोन्हीचा MI असेल 2 स्मॉल m इंटू R स्क्वेअर. मग आता मी I2 कसा लिहितो त्याच्याकडे नीट लक्ष द्या, ह्या रिंगचा MR स्क्वेअर, हा I2 लिहिताना फक्त तुम्हाला काळजी घ्यायची, प्लस ह्या 2 मासचा MI किती असेल 2 आहेत म्हणून 2, त्याचं मास स्मॉल m आणि R एवढा डिस्टन्सवर आहेत म्हणून R स्क्वेअर, आणि हा ओमेगा 2 आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे.
चला मी सिम्प्लिफाय करतो. प्रत्येक ठिकाणी मला आर दिसायले, हे आर कॅन्सल केलं. शिल्लक काय करायला बघा, कॅपिटल एम इंटू ओमेगा इट इज इक्वल टू काय राहिलं इथं, कॅपिटल एम प्लस 2 स्मॉल एम इंटू ओमेगा 2. चला ओमेगा 2 काढायचा आहे तर हा ब्रॅकेट मी इकडे घेतो. एम ओमेगा हा ओमेगा 2 इज इक्वल टू हा एम ओमेगा आणि हा ब्रॅकेट त्याच्या भागाकारात म्हणजे एम प्लस 2 इंटू स्मॉल एम असं येईल. तर बघ बेटा आता कोणतं ऑप्शन बरोबर असू शकतं. मला वाटतं सी ऑप्शन विल बी करेक्ट. याच्याशी मॅच होतं आपलं सी ऑप्शन, एम ओमेगा एम प्लस 2 इंटू स्मॉल एम. ठीक आहे. चला आणखीन पुढचा प्रॉब्लेम बघू आपण कसा आहे ते. बघा नेक्स्ट प्रॉब्लेम पुन्हा तुमच्या स्क्रीनवरती, तो प्रॉब्लेम तुम्ही बघा काय म्हणणं आहे, डाटा नोट करा आणि पुढं थोडं पळण्याचा प्रयत्न करा की तुम्हाला कळतं का बघा, की तुमच्या डोक्यात काही आयडिया क्लिअर होते का. चला पुढचा प्रॉब्लेम काय म्हणायला लागलाय आपल्याला, अ थिन युनिफॉर्म डिस्क. बघा पुन्हा डिस्क आहे, तिचं मास किती एम म्हणतंय अँड रेडियस आर इज रोटेटिंग. बघा मी इथं डायग्राम काढतो, हे डिस्क आहे म्हणते, ह्या डिस्कचं मास एम आहे आणि हे डिस्क रोटेट व्हायली म्हणते, लक्षात घ्यायचं. डिस्कचा एम आय मी मगाशीच सांगितलं किती असतो, एम आर स्क्वेअर अपॉन 2. ओके याचं रेडियस किती बेटा, आर एवढी रेडियस आहे. चला पुढं वाचू आपण काय म्हणणं आहे. A thin uniform disk of mass m and radius r is rotating in a horizontal plane about an axis passing through its center and perpendicular to plane. एवढा हा ॲक्सिस आहे, सेंटर मधून चाललाय आणि डिस्कच्या प्लेनला कसा आहे, परपेंडिक्युलर आहे. पुढे वाचू आपण. विथ अँग्युलर वेलॉसिटी ओमेगा. बघा इथली अँग्युलर वेलॉसिटी ओमेगा सांगितली आपल्याला. पुढे वाचू. अनदर डिस्क ऑफ द सेम डायमेन्शन्स म्हणजे काय, रेडियस सारखी बट मास एम अपॉन 2. बघा दुसरी एक डिस्क आहे म्हणते जिची रेडियस सेम आहे, डायमेन्शन सेम म्हणजे रेडियस सेम आहे, साईज सारखी पण मास मात्र त्याचं कसं याच्या हाफ आहे. m/2 इज प्लेस्ड जेंटली ऑन द फर्स्ट डिस्क कोॲक्सियल. द अँग्युलर स्पीड ऑफ सिस्टीम इज. काय केलं म्हणते बघा दुसऱ्या कंडिशनमध्ये का, ही आपली आधीची डिस्क आहे बेटा, कोणती, ही सुरुवातीची इथली, ही अशी होती, याचं मास किती एम होती आणि रेडियस किती याची आर एवढी. ते काय म्हणते त्याच्यावर आणखीन एक दुसरी याच्यासारखीच सेम डिस्क प्लेस केली म्हणते. बघा आता ही जी दुसरी डिस्क आहे ह्या डिस्कची रेडियस सारखी पण याचं मास किती m/2 असं म्हणते. तर आता त्यांना काय विचारायचंय, तर इथली नवीन अँग्युलर वेलॉसिटी ओमेगा किती असेल, ओमेगा 2. चला इथला I1 म्हणजे या कंडिशन मधलं अँग्युलर मोमेंटम L1 म्हणू आणि या कंडिशन मधलं L2 म्हणू. चला मग पुन्हा लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम आपल्याला काय सांगतंय ते लिहू. L1 शुड बी इक्वल टू L2. L1 म्हणजे I1 ओमेगा 1, I2 ओमेगा 2. पुन्हा बेटा तुला कळालंय I1 म्हणजे सुरुवातीची कंडिशन, किती डिस्क आहे तिथं बेटा, एकच डिस्क आहे म्हणून I1 कसा असतंय, इथं सांगितल्यासारखा एम आय घ्या, एम आर स्क्वेअर अपॉन 2. तात्पुरते तुम्ही हे फॉर्म्युले लक्षात घ्या. याच्यानंतरच आपल्याला आर्टिकलच ते पाहायचं कोणतं, पॅरलल अँड परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम आणि त्याचे ॲप्लिकेशन. त्याच्यामध्ये आपण हे सगळे एम आय माहिती करून घेणार आहे. तात्पुरतं लक्षात ठेवा डिस्कसाठी एम आय एवढा असतो. चला ओमेगा 1ला काय लिहिता येईल, ओमेगा 1 किती, ओमेगा एवढा आहे. आता राहिला महत्वाचा प्रश्न, हा I2 कसा लिहिता. I2 साठी बघा इथं एकच डिस्क होती, इथं 2 आहेत बेटा. ह्याचा एम आय काय असेल तर याचा असेल का एम आर स्क्वेअर अपॉन 2 हा या डिस्कचा. याचा एम आय किती असेल, याचं मासच m/2 आहे म्हणजे काय m/2 हे आर स्क्वेअर डिवायडेड बाय 2 असा येईल. म्हणजे थोडक्यात किती आला हा, हे एम आर स्क्वेअर अपॉन 4 एवढा आला. याच्या अर्ध मास आहे म्हणून एम आय सुद्धा याच्या अर्धा होईल. m/2 आर स्क्वेअर अपॉन 2 ही कुणाची व्हॅल्यू, मासची. या एमच्या ठिकाणी m/2 पुट केलंय. मग टोटल एम आय इथला या दोन्हीचे सम म्हणजे कसं लिहिता येईल, हे एम आर स्क्वेअर अपॉन 2 म्हणजे काय, पहिल्या डिस्कचा एम आय प्लस दुसऱ्या डिस्कचा एम आय किती आला, एम आर स्क्वेअर अपॉन 4 आणि हा ओमेगा 2 आपल्याला काढायचा आहे, लक्षात घ्या. चला मग याला सिम्प्लिफाय केलं, एम आर स्क्वेअर इथं पण आहे कॅन्सल झालं. इथं शिल्लक राहिलं ओमेगा अपॉन 2 इज इक्वल टू हे हाफ प्लस 1/4 इंटू ओमेगा 2.
चला ओमेगा 2 काढायचा आहे, याला सिम्प्लिफाय केलं तर कसं येईल ओमेगा बाय 2. मी याच्यातून हाफ कॉमन घेतो, हाफ कॉमन त्याच्या ठिकाणी 1 प्लस ह्याच्या ठिकाणी 1/2 इंटू ओमेगा 2 राहतील. हे 2 गेट कॅन्सल, ओमेगा इज इक्वल टू 1 प्लस हाफ 3/2 ओमेगा 2 म्हणजे ओमेगा 2 इज इक्वल टू 2/3 इंटू ओमेगा एवढा असायला पाहिजे. तर बघा बाळांनो, आता पुढचा MCQ तुमच्या स्क्रीनवरती मी वाचतोय. आपण अगोदर तो MCQ वाचू. ह्याच्या आधीच्याच MCQ सारखा आहे. काय म्हणत आहे बघा इथं, काय म्हणणं ह्याचं, A uniform disk of mass m and radius r is rotating in a horizontal plane about an axis perpendicular to its plane with angular velocity omega. म्हणजे काय म्हणायचे ते, आधी एक डिस्क आहे, तिचं मास m, रेडियस r आणि अँग्युलर वेलॉसिटी ओमेगा आहे. पुढं काय केलं म्हणतात बघा, अनदर डिस्क ऑफ मास m/3 radius r/2 is placed gently on the first disk coaxial. Then final angular velocity of system is. बघा बेटा, या प्रॉब्लेमचं काय म्हणणं आहे, पहिली डिस्कचं मास m आहे, रेडियस r आहे, अँग्युलर वेलॉसिटी ओमेगा आहे. आणि बघा ही डिस्क कशी रोटेट होईल बेटा, अशी रोटेट होईल. का हे डिस्क आहे आणि हा त्याचा ॲक्सिस ऑफ रोटेशन दिला. इथला mi तुम्हाला आतापर्यंत माहिती झालाय, किती असते डिस्कसाठी, mr²/2 असा असतो. चला पुन्हा काय केलं म्हणते का, ही आधीची डिस्क ॲज इट इज जशाच तशी घेतली आपण, त्याला काही चेंज नाही. तर हे आणि याच्यावर आणखीन एक डिस्क आणून ठेवली बेटा. किती, तिचं बघा मास किती आणि रेडियस किती सांगितलेली. मास किती म्हणतंय m/3. हिचं मास m आणि रेडियस r होती, ह्याचं मास m/3 आणि रेडियस किती r/2. बरोबर, मास m/3 रेडियस r/2 अशी ठेवली. तर इथली अँग्युलर वेलॉसिटी म्हणजे ओमेगा 2 काढा म्हणते. तेव्हा इथं काय म्हणाले, ओमेगा 2 इज इक्वल टू ओमेगा 1 इज इक्वल टू ओमेगा आणि ओमेगा 2 फाइंड आउट करा म्हणते. मग चला आता इथला काय कळायला पाहिजे, लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम सांगतो L1 इज इक्वल टू L2 म्हणजे I1 ओमेगा 1 इज इक्वल टू I2 ओमेगा 2. आता I1 म्हणजे काय बेटा, या रिंगचा mi किती असेल, तेव्हा मी असं लिहिलं mr²/2 आणि ओमेगा 1 म्हणजे किती होता, ओमेगा इथं दिलाय. आता राहिला प्रश्न हा I2 कसा काढायचा, या सिस्टीमचा mi बघा. I2 कसा काढतो मी, पहिल्यांदा या डिस्कचा mi खालची जी जुनी होती तिचा किती mr²/2, इथला जशाच तसा राहील. हा इथला बघा, इथला I1 असेल, हा जशाच तसा आहे त्या, प्लस ह्याच्यात नवीन एक डिस्क आली, त्याचा mi किती होईल बघा, m म्हणजे m/3 म्हणजे m म्हणजे m/3 आणि रेडियस r/2. मग r चा स्क्वेअर म्हणजे काय झालं बेटा, या r/2 चा स्क्वेअर आणि डिवायडेड बाय हे खालचे 2 जशाच तसे राहतील. मी जर याला सिम्प्लिफाय केलं तर असेल mr²/2 प्लस बघा याचा 4, हे 3 आणि हे 2 आहेत, हे 4 त्रिकोण 12 आणि 12 दोन्ही 24 म्हणजे mr²/ हे 4 त्रिकोण 12, 12 दोन्ही 24 म्हणजे 24 येते. तर बघा इथला टोटल mi असा आला. ठीक आहे, म्हणजे याला मी जर mr² कॉमन काढलं तर किती येईल, हाफ प्लस 1/24 असे येतील. ह्याच्यातून आणखीन हाफ मी कॉमन घेतलं किंवा एवढा लक्षात ठेवा, आपण असाच पुट करू. काय म्हणतं हे, तर बघा mr²/2 प्लस दिस mr²/24 आणि बाहेर काय येतील, ओमेगा येतील. ठीक आहे, चला mr² कॅन्सल झाला बेटा प्रत्येक ठिकाणचा. इथं राहिले ओमेगा/2, ह्याच्यातून मी जर हाफ कॉमन घेतले तर इथं राहील 1 प्लस 1/12 राहतील. 24 मधून 2 कॉमन घेतले तर इथं ओमेगा असेल. चला इथले 2 गेट कॅन्सल, सो ओमेगा इज इक्वल टू 12 इंटू 1 12 प्लस 1 म्हणजे काय 13/12 इंटू ओमेगा. बघा हा कोण आहे, ओमेगा 2 इथला, हा ओमेगा 2. सो ओमेगा 2 इज इक्वल टू 12/13 ओमेगा असं येईल. बघा एखादा ऑप्शन आहे का ह्याच्यातलं, तर 12/13 म्हणजे ए ऑप्शन विल बी करेक्ट असेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये बाळांनो एवढंच. राहिलेला भाग म्हणजे आता नेक्स्ट आर्टिकलला आपण थिअरम ऑफ पॅरलल अँड परपेंडिक्युलर ॲक्सिस उद्यापासून स्टार्ट करू आपण. ठीक आहे बेटा, आज इथं थांबू आपण.